नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गृहिणींसाठी एकदम झटपट मेकअप। आता बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा म्हणजे रोजच आपलं महिलांचं असं होतं की सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ केली की लगेच आपण किचन मध्ये जातो। आपल्याला असं वाटतं की मुलांचा डब्बा आहे किंवा घरच्यांचा स्वयंपाक असतो, भरपूर अशी कामं असतात, त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही। पण ते अतिशय चुकीचं आहे। आपण थोडासा वेळ आपल्यासाठी दिला पाहिजे। आता बऱ्याच वेळा बघा, एखाद्या वेळेस आपण छान आवरला आणि आपण आरशात पाहिलं तर आपल्याला आपला दिवस हा पूर्ण खूप म्हणजे छान जातो आणि खूप फ्रेश वाटतं त्या दिवशी, ज्या दिवशी आपण आपल्याला स्वतःसाठी टाइम दिलेला असतो, म्हणजे आपण छान दिसत असतो त्यावेळेस। त्याच्यामुळे रोज जास्त काही करायची गरज नाही, खूप थोड्या प्रोडक्ट मध्ये आणि 5 मिनिटात होईल असा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चांगले राहिलात तर घरच्यांना सुद्धा थोडंसं फ्रेश वाटतं, पण जर तुम्ही उठून आंघोळ करून लगेच किचन मध्ये गेलात तर रोज तेच त्यांना पाहून पण खूप वेगळं वाटतं। त्यामुळे आपण स्वतःसाठी थोडा तरी टाइम दिला पाहिजे। आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपल्या घरात जर मुलगी असेल आणि आपली आईच जर रोज म्हणजे न आवरता किंवा आंघोळ केले की लगेच तसेच दिवसभर राहणार, तसेच केस, अजिबात चेहऱ्यावरती काही लावणार नाही, तर तशाच सवयी आपल्या मुलांना पण पडतात। त्याच्यामुळे थोडासा आपल्यासाठी पण टाइम दिला पाहिजे, आपण पण थोडंसं चांगलं राहिलं पाहिजे। आणि जास्त काही खूप कमीत कमी प्रोडक्ट मी वापरणार आहे, अगदी 5 मिनिटं पण लागणार नाही या मेकअप साठी। चला तर मग आजचा मेकअप स्टार्ट करूया। आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय की मॉइश्चरायझर लावायचा। आता मॉइश्चरायझर जर नाही लावलं तर काय होतं, सकाळी जर तुमचा चेहरा आंघोळ केल्यानंतर तुम्ही आपला चेहरा थोडासा ओलसर असतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं ना तर ते खूप जास्त वेळ टिकतं। आणि जर तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावलंच नाही तर तुमची ती त्वचा खूप ड्राय पडते आणि त्वचेवरती अजिबात असं तेज राहत नाही, पूर्ण ती निर्जीव झाल्यासारखी त्वचा होते एकदम, आणि तो अशी खरमूड होते, वाईट चट्टे पडल्यासारखं होतं। त्याच्यामुळं आंघोळ केलं की सगळ्यात अगोदर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचे। तर मी ते निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर लावणार आहे। हे मी रोज डेली यूज करते। ज्यांना असं जास्त चिपचिप वगैरे आवडत नाही ना, त्यांनी हे मॉइश्चरायझर नक्की ट्राय करा। तर मी इथे मॉइश्चरायझर छान लावून घेणार आहे माझ्या स्किनवरती। दुसरं, एखादी गोष्ट तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही। पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं। मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती छान मॉइश्चरायझर लावून घेतला। आता तुम्ही पाहू शकता। आता याच्यानंतर जर तुम्हाला थोडंसं चांगला आणखीन असं वाटत असेल की डार्क सर्कल वगैरे काही तुमच्या चेहऱ्यावरती डाग असतील, ते जर तुम्हाला थोडेसे हाईड करायचे असतील तर तुम्ही कुठलीही बेबी क्रीम, सीसी क्रीम वापरू शकता। मी तर शुगर पॉपची बेबी क्रीम यूज करणार आहे। याच्यामध्ये सनस्क्रीन, प्रायमर सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे। आणि जर तुम्हाला हे म्हणजे एवढा टायमिंग नसेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की बेबी क्रीम वगैरे नको लावायला, तर तुम्ही डायरेक्ट जे तुम्ही पावडर असेल, कॉम्पॅक्ट असेल, जे तुम्हाला आवडतं ते सुद्धा तुम्ही लावू शकता। तर मी एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये लावणार आहे, जास्त लावायची नाही। जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण लावू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या खाली थोडीशी जास्त लावा, जेणेकरून तुमचे हे डार्क सर्कल लपतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला ब्लेंड करण्यासाठी कुठलाही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश काही लागत नाही, पटकन आपण हाताने आपल्या छान 2 मिनिटात ब्लेंड करू शकतो। आता तुम्ही पाहू शकता, मी माझ्या चेहऱ्यावरती काहीच लावलं नव्हतं, फक्त मॉइश्चरायझर आणि मी बेबी क्रीम यूज केलेली आहे, बाकी काहीही यूज केलेलं नाही। आता याच्यावरती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट सुद्धा लावू शकता। जर कॉम्पॅक्ट नसेल आवडत तर तुम्ही डेली जी पावडर असते, जसं की पाऊंड्सची असते, आणखीन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, तर मी ते पाऊंड्सची पावडर लावून घेणार आहे। तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता बऱ्याच जणीला आयब्रो फिल करण्यासाठी खूप आवडतं, तर तुम्ही आयब्रो सुद्धा फिल करू शकता। तर आयब्रो, तुमच्याकडे जर आयब्रो पेन्सिल असेल तर आयब्रो पेन्सिल सुद्धा यूज करा। जर तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल नसेल तर तुम्ही पावडर पॅलेटचा पण यूज करू शकता।
आता इथे माझ्याकडे पावडर पॅलेट आहे, तेच मी यूज करणार आहे. मला जास्त करून पेन्सिल आवडत नाही. आणि नेहमी आयब्रो फिल करण्यासाठी डार्क ब्राऊन कलर यूज करा, कारण डार्क ब्राऊन कलर हा एकदम नॅचरल वाटतो. तुम्ही जर ब्लॅक कलर यूज केला तर ते अजिबात म्हणजे आर्टिफिशियल वाटतं, ते एकदम वेगळंच वाटतं. त्यामुळे नेहमी ब्राऊन पेन्सिल यूज करा. आता तुम्ही पाहू शकता मी फक्त माझं आयब्रो फिल केलं तर माझ्या चेहऱ्यामध्ये किती छान आणि वेगळा बदल दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काजळ हे सगळ्यांचं फेवरेट असतं. जर तुम्हाला काजळ आवडत असेल तर नक्की लावा. याच्यामध्ये तुमचे डोळे सुद्धा इन्हॅन्स होतात आणि खूप मोठे सुद्धा दिसतात. आता मी हे काजळ NYVचं काजळ यूज केले. जर तुमच्याकडे दुसरं कुठलं असेल तर ते सुद्धा यूज करू शकता, पण हे खूप ब्लॅक आहे आणि खूप पटकन लागलं जातं. तुम्ही पाहू शकता मी फक्त खाली लावले. जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन आपले डोळे मोठे दिसावे तर काय करायचं, हे असं धरायचं आणि असं वरच्या साईडला पण थोडंसं लावून घ्यायचं, जेणेकरून तुमचे डोळे आणखीन मोठे दिसतात. आता मी माझ्या डोळ्यावरती काजळ छान अप्लाय करून घेतले तर तुम्ही पाहू शकता. आणि बराच मेकअप लुक हा आपल्या डोळ्यावरती सुद्धा अवलंबून असतो. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काजळ लावलंय. आता याच्या नंतर आपल्याला काय करायचं, जर तुमच्याकडे एखादा लिप अँड चिक टेंट असेल, ते भेटतं बघा, ऑनलाईन पण भेटू शकतं, तर खूप छान. आणि ते तुम्ही तुमच्या गालावरती सुद्धा लावू शकता आणि तुमच्या ओठांवरती सुद्धा लावू शकता. तर आता ते माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी काय करणार आहे, माझ्याकडे मामाअर्थची लिपस्टिक आहे, रेड कलरची लिपस्टिक आहे. जर तुमच्याकडे दुसरी कुठली असेल किंवा तुम्हाला दुसरा कुठला कलर आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता. मी जास्त लावणार नाही, एकदम नॉर्मल लावणार आहे. जर तुमच्या घरी कोणी आलं तरी असं वाटायला नको की बाबा आपण कसल्या अवतारात बसलोय. त्यामुळे एकदम थोडीशी लावली आणि आता तुम्ही पाहू शकता मी एकदम नॉर्मल लावली आहे, पण फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडीशी जास्त दिसते. एकदम नॅचरली वाटते मी लावल्यानंतर, जास्त काही असं भडक वाटत नाहीये. आणि तीच आपल्याला काय करायचं, जर तुम्हाला थोडासा ब्लश आवडत असेल तर फक्त 1 ते 2 डॉट लावायचं आणि बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. मी फक्त थोडासा नॅचरल ब्लश लावलाय तर किती छान वाटते बघा. आणि फक्त 4 ते 5च प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये. हा फक्त मेकअप 2 मिनिटाचा आहे, पण तुम्हाला मला एक्सप्लेन करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतोय, बाकी काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहिणींचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टिकली. टिकलीशिवाय गृहिणी अधुऱ्या असतात. त्यामुळे मी टिकली लावलेली आहे आणि छान तुम्ही पाहू शकता किती असं प्रेझेंटेबल वाटतं एकदम, जर तुम्ही थोडा जरी मेकअप केला तरी. आता तुम्ही पाहू शकता अगोदरचा माझा लुक कसा होता आणि आत्ताचा कसा आहे, किती कमीत कमी आणि एकदम सोपे. एवढे मेकअप प्रोडक्ट तर आपल्या घरी नक्कीच अवेलेबल असतात आणि आपण हा मेकअप 2 मिनिटात करू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा मेकअप फक्त 2 मिनिटात करतो, पण मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.